नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप सुखाचा आनंदाचा मजेत जावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना। तर आज शाळेतून आल्याच्या नंतर खूप सारं काम पडलेलं होतं, तर मला आज उपवास होता, तर जेवायचं होतं। पण अगोदर म्हटलं फ्रीजमध्ये काही फळं असतील तर बघावी, तर बघितलं तर त्यामध्ये होता कालचा चिक ठेवलेला, कारण कालचा चिक क्रिश ठेवलेला थोडा जास्तच होता, कारण क्रिश बोलला की मी येणार आहे, तर मग त्याला खूप चिक आवडतो, तर मी चिक ठेवलेला होता थोडा जास्तच। पण मग तो चिक आता तो आलाच नाही, तर मग तो चिक काय करायचा, तर मग मी त्याच्या हातसोऱ्याने कुरडया करून घेतल्या आणि त्यानंतर कुरडया करायला खूप सारा वेळ गेला। त्यानंतर मग घरातलंही थोडंसं काम होतं, तर ते सगळं आटपून घेतलं आणि आज उपवास असल्यामुळे खूप भूक लागलेली आहे आणि आज साबुदाणाही भिजायला घातला नव्हता, कारण नेहमी साबुदाणा खाऊन खाऊन पण पित्त पण होतं आणि कंटाळा पण येतो साबुदाण्याचा। तर आज ठरवलं होतं की आपण गुळ शेंगदाणेच खायचे, तर मी खूप छान मस्त असे खरपूस शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहे आणि गुळ शेंगदाणे तर खाल्लेच पाहिजे, कारण महिलांसाठी तर गुळ खूप महत्त्वाचा आहे। कारण ज्या महिलांना खूप सारं काम पडतं, तर त्यांना म्हणजे खूप अशक्तपणा येतो, चक्कर येते, त्यांनी गुळ खाल्लाच पाहिजे, कारण आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती संपते, तर आपल्याला ते गुळापासून आपल्याला शरीराला कॅल्शियम मिळतं आणि गुळापासून आपल्या शरीराला पूर्ण अवयव शुद्ध पण करतं आणि छान मस्त। आणि छोट्या मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी मी एक छान मस्त अशी टिप सांगते। तर तुम्ही गूळ, गावठी तूप आणि सुंठचूर्ण हे तिन्ही मिश्रण करून खाल्ल्याने सर्दीचाही त्रास खूप कमी होतो आपल्याला। आणि जो आपण डाळीचे पदार्थ खातो, तर त्या डाळीच्या पदार्थांनी आपल्याला गॅसही होतो, पोट पण फुगल्यावानी होतं, तर आपण हे चूर्ण खाल्ल्याने आपल्याला ते गॅसचाही त्रास होत नाही। तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा। गूळ, गावठी तूप आणि सुंठचूर्ण हे तिन्ही मिक्स करून खाल्ल्याने खूप सारा आराम मिळतो। तर आता मला उपवास आहे, तर मी गुळ शेंगदाणे आधी खाऊन घेणार आहे आणि मुलांचं खूप चाललं आहे की मम्मी काल कुरडया करून घेतल्या आहे आणि कुरडया तळ, तर आता मी कुरडया पण तळणार आहे। आणि म्हणतातच ना की डब्यात भरायच्या आधी कुरडया तळायलाच पाहिजे, तर मी कुरडई पण तळून घेणार आहे। तर इथे कुरडया खूप छान मस्त अशा कडक वाळलेल्या आहे 2 दिवसांचे ऊन खाल्ल्याच्या नंतर। तर मी आता यामध्ये कुरडया अशा ताटामध्ये 2-3 कुरडया घेणार आहे आणि मुलांना तळून देणार आहे। बघा इथे तापलेलं आहे माझं तेल, तर आता मी तळून घेते कुरडया। तर आपल्याला डब्यात भरण्याच्या अगोदर म्हणतातच की कुरडया तळलीच पाहिजे। हे बघा किती छान मस्त कुरडई झालेली आहे आणि आता ही देणार आहे कुणाला, आणि मी ज्या वाळलेल्या आहे त्या लगेच मी भरून घेणार आहे डब्यामध्ये। तरच मी छान मस्त असा क्लीन करून ठेवलेला आहे सकाळी घासून घुसून आणि मस्त उन्हामध्ये वाळून ठेवलेला आहे टीप, आणि आता त्यामध्ये मी भरणार आहेत कुरडया।